पुढची इंटरेस्टिंग लढत आहे ती बीडमधली आहे. पंडित आणि पवार यांच्यामध्ये जी हाणामारी झाली होती त्याबद्दल मी विचारून घेते कुठले कुठले मुद्दे ते कळीचे ठरले आणि कुठल्या गोष्टीमुळे हे सगळे समीकरण फिरले. त्यामध्ये मुंडे बंधू असतील, त्यानंतर अजितदादा पालकमंत्री होते, यांच्यावर जबाबदारी टाकल्यामुळे ते प्रेशरमध्ये आले का, परफॉर्मन्स प्रेशर त्यांच्यावर होतं का, या सगळ्या गोष्टी मी त्यांना विचारणार आहे. तुर्तास दादा परत एकदा आकडे सांगतो. 118 वर भाजप, 58 जागी शिवसेना, 37 जागी अजितदादांची राष्ट्रवादी, 31 जागी काँग्रेस आहे, 9 जागी ठाकरे आणि 10 जागी शरद पवारांची राष्ट्रवादी सध्या समोर आहे. आणि जवळपास 80 ते 85% हे निकाल पूर्ण झालेले आहेत आणि त्या ठिकाणी हे त्यांचे उमेदवार जिंकले असं देखील तुम्ही मानू शकता. सर, गेवराईमध्ये काय झालं, मी जे मगाशी उल्लेख केला 2-3 गोष्टीचा, कुठेतरी पंडितांनी परफॉर्मन्स प्रेशर घेतलंय का? कारण धनंजय मुंडे मोठा चेहरा असताना पंडिताकडे जबाबदारी अजितदादांनी दिली होती. 2 गोष्टी याच्यामध्ये झाल्या की धनंजय मुंडे यांच्यावरती गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने आरोप झालेले होते, त्यातही संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये त्यांच्याच कधी काळी सहकारी असलेला वाल्मिक कराड अडकला होता. त्यामुळं धनंजय मुंडे हे साईडलाईनला गेलेले होते आणि हीच साईडलाईनला गेल्याची संधी साधत परळीमधला संपर्क धनंजय मुंडे यांनी वाढवलेला होता. परळीमध्ये त्यांनी एका सभेमध्ये बोलताना आपले काही सहकारी आत्ता इथे नाही आहेत असं म्हणत वाल्मिक कराडची देखील आठवण काढलेली होती. वाल्मिक कराडची आठवण काढल्यानंतर तर अनेकांना असं वाटत होतं की धनंजय मुंडे यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे, पण प्रत्यक्षामध्ये तसं झालं नाही. त्यांनी 1-2 खेळ्या अशा खेळल्या की त्याच्यामुळं परळी त्यांना सोपी झाली आणि बीडमध्ये देखील त्यांचा दबदबा कायम राहिला. एक तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या असं लक्षात आलं, आपण जर एकमेकाशी भांडत बसलो तर आपल्या दोघांचंही राजकारण हे आपल्या दोघांच्या राजकारणाला नक लागू शकतं, आपल्या दोघांचं राजकारण धोक्यामध्ये येऊ शकतं. त्यामुळं परळीच्या निमित्तानं हे दोघे बहीण भाऊ एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची अशी थेट युती कुठेही झालेली नाही या नगरपालिका निवडणुकीमध्ये, ती फक्त झाली परळीमध्ये. परळी त्यांनी सिक्युअर करून घेतली. दुसरा जो लाभ झाला त्यांना तो योगेश क्षीरसागर यांचा. योगेश क्षीरसागर हे अजित पवार यांच्या पक्षामध्ये होते. त्यांनी अजित पवारांकडे अशी मागणी केली की मी सांगतो त्या उमेदवाराला तुम्ही AB फॉर्म द्या, त्याला उमेदवारी द्या. पण अजित पवार म्हटले पक्ष काही तुझ्या बापाचा नाही आहे. त्यामुळं नाराज झालेले योगेश क्षीरसागर ऐन वेळेस पंकजा मुंडे यांच्याकडे गेले, भाजपकडे गेले आणि तिथले सगळे जे उमेदवार आहेत तेच भाजपचे म्हणजे जे अजित पवारांकडे उभे राहणार होते ते सगळे भाजपकडनं कमळावरती उभे राहिले आणि त्याचा फायदा झाला. बीडमध्ये आणखीन दुसरं काय घडलं की शरद पवार, अजित पवार यांचे 2 जे पक्ष होते हे आमने सामने लढलेले आणि त्यामुळं भाजपला स्वाभाविकच त्यांच्या विरोधकांमध्ये ती मतांची फूट झाली. त्याचा फायदा भाजपनं योग्य रीतीनं घेतलेला दिसतो आहे. आणि गेवराईमध्ये काय झालं, ती जी भांडणं झाली, लक्ष्मण पवार यांना जी धाराधरी झाली, ती धाराधरी मला वाटतं विजयसिंह पंडितांच्या अंगलट आलेली दिसते आहे. त्यामुळंच त्याचा योग्य फायदा लक्ष्मण पवार यांनी घेतला आणि त्यांच्या पत्नीच मला वाटतं त्या ठिकाणी नगराध्यक्ष झालेल्या आहेत, त्यांच्याच घरातले सदस्य आहेत. त्यामुळं ती जर मारामारी पंडित किंवा त्यांच्या समर्थकांनी टाळली असती, ती केली नसती तर नक्कीच हा विजय थोडासा वेगळा राहिला असता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं विश्लेषण कसं वाटलं आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.